नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे हाऊ टू कॅल्क्युलेट स्टँडर्ड डेविएशन, कोएफिशिएंट ऑफ स्टँडर्ड डेविएशन, कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन अँड व्हेरियन्स फॉर ग्रुप्ड और कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन डाटा. मी या ठिकाणी एक एक्झाम्पल घेणार आहे, जे एक्झाम्पल ग्रुप्ड किंवा कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन डाटावरती आधारित आहे आणि ज्यामध्ये आपल्याला स्टँडर्ड डेविएशन, कोएफिशिएंट ऑफ स्टँडर्ड डेविएशन, कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन अँड व्हेरियन्स त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट मी या ठिकाणी एक्झाम्पल घेईन. एक्झाम्पल आहे फाइंड स्टँडर्ड डेविएशन मीन्स SD, कोएफिशिएंट ऑफ स्टँडर्ड डेविएशन, कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन and variance from the following data. From the following data. डाटा आहे क्लास आणि फ्रिक्वेन्सी. क्लास आहे 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100, 100 to 120, 120 to 140, 140 to 160, 160 to 180. फ्रिक्वेन्सी आहे 18, 24, 30, 36, 42, 36, 30, 24 and 18. या ठिकाणी स्टँडर्ड डेविएशन शोधण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फर्स्ट टेबल क्रिएट करावं लागेल. तो टेबल आपण क्रिएट करायचा आहे. टू फाइंड स्टँडर्ड डेविएशन, कोएफिशिएंट ऑफ स्टँडर्ड डेविएशन, कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन CV and variance. We prepare following table. First class, second column frequency F column, next mid value M column, next column FM F into M, next column M minus X bar, next M minus X bar square आणि लास्ट कॉलम फ्रिक्वेन्सी इंटू F इंटू M minus X bar square. क्लास 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100, 100 to 120, 120 to 140, 140 to 160, 160 to 180. फ्रिक्वेन्सी आहे 18, 24, 30, 36, 42, 36, 30, 24 and 80. फ्रिक्वेन्सीची टोटल n is equal to 258. त्यानंतर मिड व्हॅल्यू फाइंड आउट करायचा आहे. मिड व्हॅल्यू इज इक्वल टू लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट अपॉन 2. 0 to 20 मिड व्हॅल्यू 10, 20 to 40 मिड व्हॅल्यू 30, 40 to 60 मिड व्हॅल्यू 50, 60 to 80 मिड व्हॅल्यू 70, 80 to 100 मिड व्हॅल्यू 90, 100 to 120 मिड व्हॅल्यू 110, 120 to 140 mid value 130, 140 to 160 mid value 150, last 160 to 180 mid value 170. Next column FM frequency into mid value 18 into 10 180, 24 into 30 720,
30 into 50, 1500. 36 into 70, 2520. 42 into 90, 3780. 36 to 110 is equal to 3960. 30 to 130, 3900. 24 to 150, 3600. 18 to 170, 3060. Total summation FM is equal to 23,220. आता फर्स्ट व्हॅल्यू आपला मीन फाइंड आउट करायला लागेल. मीन इज इक्वल टू एक्स बार आणि ग्रुप मध्ये फॉर्म्युला आहे एक्स बार इज इक्वल टू समेशन FM अपॉन n. 23,220 upon n 258 is equal to 90. x bar is equal to 90. x bar फाइंड आउट केल्यानंतर हे नेक्स्ट 3 कॉलम आपल्याला क्रिएट करावे लागतील. x bar is equal to 90. आता नेक्स्ट कॉलम करायचा आहे m मायनस x bar म्हणजे मिड व्हॅल्यू मधून x bar त्या ठिकाणी मायनस करायचं. फर्स्ट m आहे 10 minus 90 is equal to minus 80. 30 minus 90 minus 60. 50 minus 90 minus 40. 70 minus 90 minus 20. 90 minus 90 0. 110 minus 90 20. 130 minus 90 40. 150 minus 90 60. 170 minus 90 80. Then square 80 square 6,400. 60 square 3,600. 40 square 1,600. 20 square 400. 0 square 0. 20 square 400. 40 square 1,600. 60 square 3,600. 80 square 6,400. आणि लास्ट कॉलम आहे m minus x bar square into frequency. 18 into 6,400 1,15,200. Next 24 into 3,600 86,400. Next 30 into 1,600 48,000. Next 36 into 400 14,400. Next 42 into 0 0. 36 into 400 14,400. Next 30 into 1,600 48,000. Next 24 into 3,600 86,400. आणि लास्ट 18 into 6,400 1,15,200. Total summation f m minus x bar square total is equal to 5,28,000. टेबल या ठिकाणी आपला कंप्लीट झालेला आहे. फर्स्ट व्हॅल्यू आता फाइंड आउट केला आपण मीन. सेकंड व्हॅल्यू स्टँडर्ड डेविएशन. मीन्स SD is equal to sigma is equal to square root फॉर्म्युला आहे summation f into bracket m minus x bar square upon n is equal to 5,28,000 upon n is equal to 258 is equal to square root 2046.5160. याचा वर्गमूळ करायचा आहे 45.2383. या ठिकाणी आपण स्टँडर्ड डेविएशन फाइंड आउट केला. नेक्स्ट पुढची व्हॅल्यू घ्यायचा आहे कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेविएशन. कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेविएशन फॉर्म्युला आहे इज इक्वल टू सिग्मा अपॉन एक्स बार is equal to 45.2383 upon x bar 90.
इज इक्वल टू 0.5026. नेक्स्ट फोर्थ व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करायचं आहे कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन it is denoted by CV. CV is equal to sigma upon x bar into 100 is equal to 45.2383 upon x bar 90 into 100 is equal to 50.26%. CV expressed in percentage. CV calculate केलाय. आणि लास्ट व्हॅल्यू आहे व्हेरियन्स. Variance is equal to SD square sigma square is equal to 45.2383 square is equal to 2046.5160. कंप्लीट. म्हणजेच या एक्झाम्पल मध्ये आपण ग्रुपड किंवा कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचं एक्झाम्पल होतं. ह्याच्यामध्ये आपण स्टँडर्ड डेव्हिएशन, कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन आणि व्हेरियन्स कॅल्क्युलेट केलेलं आहे. थँक्यू.